आणि आता बघणार आहोत काही महत्त्वाच्या बातम्या। धाराशिवच्या केशे गावामध्ये भरदिवसा टपरी चालकावर कुऱ्हाडीचा घाव, हत्येचा थरार, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, आरोपी पोलिसांच्या ताब्यात, जुन्या वादातून हत्या झाली असा प्राथमिक अंदाज। वाशिमच्या नाफेडच्या नोंदणी केंद्रावरती शेतकऱ्यांची मोठी गर्दी, वृद्ध आणि महिलांना देखील यावं लागते नोंदणी केंद्रावर, ऑफलाईन पद्धतीने नोंदणी सुरू करण्याची मागणी। आता रब्बी हंगामामध्ये पीएम किसान विमा योजना, गहू, ज्वारी, हरभरा, कांदा, भात आणि उन्हाळी भुईमुगासाठी विमा मिळणार, 15 डिसेंबरपर्यंत विमा भरण्यास मुदत। जालना जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टी अनुदानाच्या मदतीपासून अद्यापही वंचित, मदतीचा एकही रुपया शेतकऱ्यांच्या खात्यात न आल्यानं नाराजीचं वातावरण, जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांना बसला अतिवृष्टीचा फटका। महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपींवरती कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी, या मागणीसाठी धुळे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको, माजी खासदार रणजित निंबाळकर, जयकुमार गोरे आणि रुपाली चाकणकरांवर कारवाई करण्याची मागणी। एन्काउंटरची वेळ का आली, स्पष्टीकरण द्यावं लागेल, अतिरिक्त मदत घटनास्थळी असताना पोलीस आत का गेले, ऑपरेशनमध्ये सामील झालेल्या पोलिसांना उत्तर द्यावं लागणार, सूत्रांची माहिती। 5वी सागरी मत्स्यगणना 3 नोव्हेंबरपासून केली जाणार, तर आता 12 लाख मच्छीमार कुटुंबांसह मत्स्य गावांची नोंदणी होणार, 18 डिसेंबर 2025 पर्यंत जनगणना केली जाईल। महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक पदासाठी 50% मर्यादेमध्ये 1847 उमेदवारांची प्रतीक्षा यादी जाहीर, उमेदवारांच्या मूळ कागदपत्र आणि प्रमाणपत्रांची 6 आणि 7 नोव्हेंबरला होणार पडताळणी।